आणि आता पुढे टॉप 9 मोठ्या बातम्या। मांद्र्यातल्या गरीब नगर भागामध्ये अतिक्रमण कारवाईवेळी स्थानिकांकडून दगडफेक, तणावादरम्यान 10 पोलीस जखमी झाले। पोलिसांकडून लाठीचार्ज करत जमावाची धरपकड, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार अशी पोलिसांची माहिती। मांद्र्यात सरकार किंवा बीएमसीची नाही तर रेल्वेची कारवाई, खोटं नरेटिव्ह पसरवून भाजप धार्मिक राजकारण करतं, स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांचा हा आरोप। वांद्रे रेल्वे टर्मिनल बांधताना तिथे काही लँड माफिया लँड जिहादवाल्यांनी अडथळे निर्माण केले, किरीट सोमय्यांचा आरोप। बांगलादेशी माफिया अशांततेचा प्रयत्न करतायत, ते मान्य नाही। ठाकरेंची शिवसेना एमआयएम काँग्रेस उसकवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप। अशोक खरातला 26 मेपर्यंत ईडी कोठडी, समता पतसंस्थेच्या मॅनेजरच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये पैसे ठेवले, बोंधू खरातने कोर्टात सुनावणी दरम्यान हे सांगितलं। पुण्यात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या, बाळा उर्फ अक्षय म्हस्केची गोळ्या झाडत हत्या, टोळी युद्धातून हत्या झाल्याची माहिती। कोकणवासियांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट, तर बारसूतील बहुप्रतीक्षित असलेला अणुऊर्जा प्रकल्प यासाठी 1.5 लाख कोटींचे करार, मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती, रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचाही पुढाकार। देशभरातल्या 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद, मुंबई पुणे नागपूर यासह विविध भागांमध्ये बंदला प्रतिसाद, तर ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्री याला केमिस्ट संघटनांनी विरोध दर्शवला। औषध विक्रेत्यांसह ज्वेलरी संघटना संप करण्याच्या तयारीत, संजय राऊतांचे हे वक्तव्य। मोदी फडणवीसांनी यावर उत्तर द्यावं, जनतेलाच आपली लढाई स्वतः लढावी लागणार आहे, राऊतांची ही प्रतिक्रिया समोर। बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, गेल्या 3 दिवसांपासून कराडवर कारागृहात उपचार सुरू, तर पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला हलवण्याची तयारी। पुढे टॉप 9 राजकीय अपडेट्स। फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णयांची थेट अंमलबजावणी, मंत्रिमंडळानं घेतलेल्या 495 पैकी 458 निर्णयांची अंमलबजावणी झाली। मुख्य सचिवांच्या कार्यालयानं सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली। राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे। रायगड रत्नागिरी या जागेवरती लढण्यास अनिकेत तटकरे इच्छुक, राष्ट्रवादीला जागा देण्याला रायगडमधील शिवसेनेचा विरोध, फडणवीस या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लागलंय लक्ष। तर आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवरती भोरचे आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, तर बोरसाठी रणजित शिवतरे यांच्या नावाची देखील शिफारस। जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटलांचं नाव आघाडीवर, भाजपकडून विधान परिषदेसाठी ऑफर असल्याची चर्चा निराधार, प्रतापराव पाटील यांचा खुलासा। नीट पेपरफुटी प्रकरणात पाळमुळं खोदण्याचं सरकारचं काम सुरू आहे। नीट परीक्षा प्रक्रियेत उणिवा सिस्टीम बदलण्याची गरज, भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। कॉपीसाठी मदत करणाऱ्या संस्था सीबीआयनं शोधून काढायला हव्या अशी केली मागणी। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी बोंधू खरातचाच तटकरेंवरती दबाव होता, खरातच्या आग्रहामुळे तटकरेंनी कोकाटेंचा राजीनामा घेतला, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले उदय आहेर यांचा हा आरोप। पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मानसिक तणावात असल्याचं समोर, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या समाधान हेल्पलाईनवर कॉल करून महापौरांना धमकावण्यात आलं। आशिष जमदाळे पाटील नावाच्या व्यक्तीकडून धमकी देण्यात आली। मला दररोज धमक्या येतात, माझा घातपात होऊ शकतो, विकास लवांडेंचा दावा। मला पोलीस सुरक्षा मिळायला हवी या संदर्भात मी अनेकदा मागणी केली आहे, पण पोलीस काही करत नाही असाही आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक होणार, तर बैठकीनंतर आता फडणवीस माध्यमांसोबत संवादही साधतील।